ओके, तर आज आहे आपलं केमिकल बॉन्डिंग लेक्चर नंबर 16. केमिकल बॉन्डिंग लेक्चर नंबर 16 आजचं आपलं आहे. कालपर्यंत आपण काय शिकलोय? काल आपण ब्रिज बॉन्डिंगला काय म्हणतात? बनाना बॉन्ड किंवा लंडन फोर्सेस, लंडन बॉन्ड नाही, 3C 2 इलेक्ट्रॉन बॉन्ड किंवा कोणता बॉन्ड? बनाना बॉन्ड. बनाना ब्रिज बॉन्ड किती प्रकारचे असतात? पहिला कोणता असतो? इलेक्ट्रॉन डेफिशियंट बॉन्ड. आणि दुसरा कोणता असतो? तुमचा कोऑर्डिनेट ब्रिज बॉन्ड. कोऑर्डिनेट ब्रिज बॉन्ड कोण तयार करतं? ऍटम ज्याच्याकडे काय आहेत, लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे, तो काय करतो? तुमचा कोऑर्डिनेट ब्रिज बॉन्ड त्या ठिकाणी तयार करत असतो. बोला नेक्स्ट काय पाहिलं आपण? डी ऑर्बिटल पार्टिसिपेशन, बरोबर का? आणि लास्ट काय पाहिलं आपण? इनर्ट पेअर इफेक्ट. एवढे पॉइंट आपण काल पाहिलेले आहे. डी ऑर्बिटल भाग का घेतं बरं? डी ऑर्बिटल कधी पार्टिसिपेट करतं? काय इलेक्ट्रोनेगेटिव्ह. पण डी भाग का घेतं? बिकॉज ऑफ एनर्जी लेवल काय होते तुमची? सेम होते. पहिल्यांदा डी ऑर्बिटलची एनर्जी जास्त आहे, पण पॉझिटिव्ह चार्ज खूप जास्त झाल्यामुळे सगळे ऑर्बिटल काय होतात, एकमेकांमध्ये फ्यूज होतात, हायब्रिड ऑर्बिटल तयार करतात, ज्याच्यामध्ये तुमचं डी ऑर्बिटल सुद्धा पार्टिसिपेट करत असतं. ठीक आहे. आणि मग तुमचं डी ऑर्बिटल अशा प्रकारे भाग घेतं. इनर्ट पेअर इफेक्ट म्हणजे काय? जसं जसं आपण डाऊन दी ग्रुप जातो, एस ऑर्बिटल मधले इलेक्ट्रॉन ऑक्सिडेशन स्टेट, हायर ऑक्सिडेशन स्टेट बनवण्यासाठी मदत करत नाही. आणि असं ते का करतात बरं? बिकॉज ऑफ पुअर शिल्डिंग ऑफ डी अँड इनर एफ ऑर्बिटल, बरोबर का? ऑलरेडी आपण पाहिले. आज आपल्याला काय पाहिजे? हायड्रेशन एनर्जी. काय पाहिजे आज आपल्याला? ओके, किंवा हायड्रेशन एन्थाल्पी. ऑलरेडी आपण पाहिले. काय असतं बरं हायड्रेशन म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल पहा, जसं की घेऊयात आपण फॉर एक्झाम्पल, माझ्याकडे सॉलिड NaCl आहे. काय माझ्याकडे? सॉलिड NaCl चा एक लॅटिस आहे. काय माझ्याकडे? सॉलिड NaCl चा एक लॅटिस आहे. मला समजा हा लॅटिस ब्रेक करायचा आहे. काय करायचं मला? लॅटिस. मी समजा ह्याचं ब्रेक केलं हा लॅटिस, तर कशामध्ये कन्वर्ट होईल बरं? हा गॅसियस प्लस Cl मायनस. काय डाऊट? हा लॅटिस ब्रेक करताना लागलेली एनर्जी काय म्हणणार तिला? लॅटिस एनर्जी. काय म्हणणार आपण त्याला? डेल्टा एच. काय डाऊट? काय डाऊट? हे झालंय का? कळलंय का? याच्यात काय डाऊट इथपर्यंत? नक्की. आता एनर्जी तुम्हाला लावायला लागली. एनर्जी तुम्हाला म्हणजे पॉझिटिव्ह असेल का निगेटिव्ह? डेल्टा एच काय असणार तुमचा? पॉझिटिव्ह. कशी असणार ही? काय डाऊट? आता हे जे गॅसियस ऍटम्स तुम्हाला मिळालेत, ह्या गॅसियस ऍटमला तुम्ही काय केलं? वॉटरमध्ये मिक्स केलं. कशामध्ये मिक्स केलं? वॉटरमध्ये करा किंवा कोणत्याही पोलार सॉल्व्हंट मध्ये करा. ठीक आहे. हे जे गॅसियस ऍटम्स आहेत, यांचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार? Na प्लस ऍक्वियस आणि Cl मायनस ऍक्वियस. काय डाऊट? आधी कोणत्या फॉर्म मध्ये होते ते? गॅस. आता कोणते झालेत? या ठिकाणी हे ज्यावेळेस यांचं कन्व्हर्जन ऍक्वियस मध्ये झालं, त्यावेळेला तिथं काय होईल? तुमची एनर्जी रिलीज होईल. एनर्जी काय होईल? आणि इथं जी तुमची एनर्जी रिलीज होणार आहे, त्याला म्हणतो आपण डेल्टा एच हायड्रेशन. काय म्हणतो त्याला आपण? डेल्टा एच ऑफ हायड्रेशन. आणि जर एनर्जी रिलीज झालं, याचा अर्थ व्हॅल्यू पॉझिटिव्ह का निगेटिव्ह? कशी असणार ही तुमची? निगेटिव्ह. काय डाऊट? गॅसियस ऍटमचं ऍक्वियस मध्ये कन्व्हर्जन करताना जी काय एनर्जी रिलीज झाली, काय म्हणायचं त्याला?
ही जी प्रोसेस झाली याला म्हणतो आपण हायड्रेशन. त्या प्रोसेसला काय म्हणतो आपण? त्यालाच काय म्हटलं जातं? हायड्रेशन एनर्जी इज ऑल्सो नोन ॲज whenever any compound is dissolved in the polar solvent. काय केलं आपण कंपाऊंडला? पोलार सॉल्व्हेंट मध्ये डिझॉल्व्ह केलं, किंवा इन वॉटर द डिफरंट आयन्स ऑफ द कंपाऊंड गेट सेपरेट. वेगवेगळे आयन्स काय होतात कंपाऊंडचे? सेपरेट होतात अँड गेट सराउंडेड बाय द पोलार सॉल्व्हेंट मॉलिक्यूल. आणि कशाने सराउंड होतात ते? सर हे कुठं झालं इथं पोलार सॉल्व्हेंट मॉलिक्यूलने? सांगतो पहा. समजा हे NaCl मी पाण्यामध्ये टाकले. NaCl काय केलं मी? NaCl तुम्ही वॉटर मध्ये टाकलं की त्या NaCl जो तुमचा सॉलिड आहे त्याचं कन्व्हर्जन होतं Na गॅस आणि प्लस Cl मायनस. काय डाऊट? आता खूप सारे वॉटरचे मॉलिक्यूल काय करतात? याला कव्हर करतात. काय करतात वॉटरचे मॉलिक्यूल याला? म्हणजे फॉर एक्झाम्पल हा जर तुमचा Na+ आहे, ओके, तर ह्या Na+ ला सगळीकडून तुमचे H2O काय करतात? कव्हर करतात. H2O काय करतात? सगळे असे सगळ्या बाजूने असं त्याला. काय डाऊट? कळलंय का? असे खूप सारे वॉटरचे मॉलिक्यूल काय करतात? ह्या Na+ ला सराउंड करतात. सर ह्या Na ला या H2O च्या मॉलिक्यूलनी कव्हर का केलं? Na वरती चार्ज कोणता आहे आणि वॉटर मधल्या ऑक्सिजन वरती चार्ज कोणता आहे? पॉझिटिव्ह निगेटिव्ह एकमेकांना काय करतील? कळतंय. म्हणून ह्या वॉटरच्या मॉलिक्यूलने काय केलं? Na+ ला, ज्या वेळेला ह्या Na+ ला या वॉटरच्या मॉलिक्यूलनी सराउंड केलं त्यावेळेस आपण त्याला म्हणतो की ह्याचं कन्व्हर्जन कशामध्ये झालंय? Na+ ऍक्वियस. सर Cl- चा काय विषय? Cl- ला कसं काय कव्हर करेल? Na वरती कळलं आम्हाला पॉझिटिव्ह चार्ज होता आणि ऑक्सिजन वरती मायनस होता. Cl वरती चार्ज कोणता आहे? Cl वरती चार्ज कोणता आहे तुमचा? वॉटर मध्ये हायड्रोजन पण आहे तुमच्याकडे. कोण आहे तुमच्याकडे? त्याच्यावरती चार्ज कोणता असेल? मग ते पण काय करेल? ह्या Cl- च्या मॉलिक्यूलला काय करेल? कव्हर करेल. अशा प्रकारे सगळ्या बाजूने काय करेल असं. काय डाऊट? काय डाऊट? असं का झालंय? कळलंय का? समजलंय नक्की? मग याचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं म्हटलं आपण आता? Cl ऍक्वियस. आणि हे होत असताना ज्यावेळेस हे अट्रॅक्शन होतंय त्यावेळेस जी काय एनर्जी रिलीज होईल त्या रिलीज झालेल्या एनर्जीला काय म्हणणार आपण? किंवा काय म्हणायचं तिलाच? सॉल्वेशन एनर्जी. काय म्हणायचं त्याला? हायड्रेशन एनर्जी किंवा. इथपर्यंत काय डाऊट? नक्की कळलंय? दिस प्रोसेस इज नोन ॲज, जे वॉटरचे मॉलिक्यूल सराउंड करतात त्याला म्हणतो हायड्रेशन. अँड एनर्जी रिलीज ड्युरिंग दिस प्रोसेस इज नोन ॲज, वरची प्रोसेस होत असताना जी काय एनर्जी रिलीज केली जाते त्या एनर्जीला काय म्हणतो आपण? काय म्हणतो तिला आपण? तिला म्हणजे कोणाला? एनर्जीला. काय म्हणायचं? काय डाऊट? नक्की लिहिलंय का हे? हे लिहिलंय तुम्ही? पुढचं लिहून घ्याल? घ्या बरं पटकन लिहून. झालंय का लिहून? ठीक आहे. Na+ ला काय केलं? सगळ्यांनी कव्हर केलं. कोणत्या टाईपचं फोर्स ऑफ अट्रॅक्शन बरं इथं? Na काय तुमचा? आयन. आणि हा काय तुमचा? ऑक्सिजन वरती निगेटिव्ह, हायड्रोजन वरती पॉझिटिव्ह. म्हणजे हा एक पोल, हा एक पोल. काय झाला? म्हणजे आयन डायपोल फोर्स ऑफ अट्रॅक्शन. काय डाऊट? म्हणजे यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन कोणता आहे? इथं पण पहा, Cl वरती चार्ज, हायड्रोजन वरती पॉझिटिव्ह, ऑक्सिजन वरती निगेटिव्ह, आयन डायपोल. इथं पण कोणता आहे तुमचा? आयन डायपोल फोर्स. काय डाऊट? काय डाऊट? हे जे झालंय याला म्हणतो आपण हायड्रेशन. काय म्हणतो याला आपण? ऑफ Na+, हायड्रेशन ऑफ. आणि हे जे झालंय याला काय म्हणतो आपण? हायड्रेशन ऑफ. काय डाऊट? आता पहा, हा जो आयन आहे, हा जो आयन, ह्याच्यावरती जेवढा जास्त चार्ज असेल, जेवढा काय असेल, समजा मी म्हणतो खूप सारा पॉझिटिव्ह चार्ज आहे Na वरती, तर तो काय करेल? खूप साऱ्या वॉटर मॉलिक्यूलला अट्रॅक्ट करेल. जेवढे जास्त वॉटर मॉलिक्यूल अट्रॅक्ट होतील तेवढं त्याचं जास्त काय होणार? या Cl- वरती खूप सारा निगेटिव्ह चार्ज आहे फॉर एक्झाम्पल, तो काय करेल? खूप साऱ्या वॉटर मॉलिक्यूलला अट्रॅक्ट. म्हणजे जेवढा जास्त चार्ज तेवढं जास्त, जेवढा जास्त चार्ज तेवढं जास्त
तेवढं जास्त हायड्रेशन. दॅट इज फॅक्टर्स अफेक्टिंग हायड्रेशन एनर्जी. काय पाहिजे आता आपल्याला? हायड्रेशनला एनर्जीला कोणते कोणते फॅक्टर अफेक्ट करतात. दॅट आर फॅक्टर्स अफेक्टिंग हायड्रेशन एनर्जी. मोस्टली तुमचे 2 फॅक्टर आहेत. ठीक आहे, या चॅप्टर मध्ये 2 फॅक्टर तुम्हाला शिकायचे. कोणता आहे? चार्ज ऑन आयन. चार्ज जेवढा जास्त तेवढा हायड्रेशन एनर्जी. म्हणजे बोला, चार्ज इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू हायड्रेशन एनर्जी. जर चार्ज जास्त असेल तर हायड्रेशन पण काय असणार? कळतंय? चार्ज जर कमी असेल तर हायड्रेशन काय असणार तुमचं? काही डाऊट? काय परत सांगायचंय का? कळाले का? नक्की लक्षात आले? जाऊ का पुढे? नेक्स्ट पा, साईज ऑफ आयन. काय आपल्याकडे आता लक्षात ठेवा, हायड्रेशन एनर्जी is inversely proportional to size. Inversely proportional to size. जेवढी कमी तेवढी हायड्रेशन एनर्जी जास्त असेल. साईज जेवढी कमी तेवढी हायड्रेशन एनर्जी जास्त. चार्ज जेवढा जास्त तेवढी हायड्रेशन एनर्जी जास्त. काय डाऊट? अहो काय डाऊट? नक्की कळाले? अहो लक्षात आले का? नक्की. आता समजा सर असं झालं, चार्ज नुसार एक ऑर्डर येते आणि साईज नुसार दुसरीच ऑर्डर येते, मग सर प्रायोरिटी द्यायची कोणाला? द्यायची प्रायोरिटी? चार्जला प्रायोरिटी द्यायची. कोणाला द्यायची? कुठं पाहिलं बरं आपण हे? लॅटिस एनर्जी मध्ये पाहिलं. कुठं पाहिलं आपण? काय डाऊट? सर हे कळलं, हे एक्सप्लेन करा. हे काय करा? एक्सप्लेन करा. जागा छोटी आहे, फॉर एक्झाम्पल जागा काय तुमची, आणि खूप सारे आयन्स तिथे ठेवले लार्ज साईजचे. ठीक आहे, त्यांच्यामध्ये काय, समजा खूप जागा छोटी आहे, ठीक आहे, आणि तुम्ही सगळ्यांना तिथं बसवले. समजा आपण म्हणून असं एकच रो आहे आपल्याकडे, हा रो नाही, तुम्हाला म्हटलं बसा एवढा याच्यात, तुमची डेन्सिटी काय होईल? वाढेल. डेन्सिटी काय होईल? स्पेस जेवढी छोटी तेवढी डेन्सिटी, म्हणजे हायड्रेशन एनर्जी, चार्जला अट्रॅक्ट करण्याची टेंडन्सी काय होईल? जास्त. पण समजा जागा खूप जास्त आहे, तुम्हाला म्हटलं बसा कुठं पण, तुम्ही काय कराल? खूप लांब बसाल. लांब बसल्यावर डेन्सिटी काय झाली? डेन्सिटी कमी झाली. एकमेकांमधलं डिस्टन्स काय झालं? वाढलं ना. एकमेकांमधलं डिस्टन्स काय झालं? वॉटर मॉलिक्यूल आणि आयन मधलं डिस्टन्स काय होणार? वाढणार. आणि डिस्टन्स वाढलं तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल का? फोर्स ऑफ अट्रॅक्शन नाही, मग वॉटर मॉलिक्यूल आयनकडे अट्रॅक्ट होतील का? अट्रॅक्ट नाही झाले तर हायड्रेशन होईल का? संपला विषय. दॅट इज, साईज जर वाढली तर हायड्रेशन एनर्जी कमी होते, किंवा साईज जर कमी झाली हायड्रेशन एनर्जी काय होते तुमची? वाढते. समजलंय का? नक्की समजले? चार्जला कसं येते? डायरेक्टली प्रोपोर्शनल. आणि हायड्रेशन एनर्जी कसं आहे तुमचं? साईजला कसं आहे तुमचं? लावा बरं, ऑर्डर लावा. ऑर्डर ऑफ हायड्रेशन एनर्जी फॉर आयन्स ऑफ ग्रुप 1 अँड 2 एलिमेंट. कोणासाठी लावायचं? ग्रुप 1 आणि ग्रुप 2. Li प्लस ही. लावा बरं ऑर्डर. सगळ्यात जास्त हायड्रेशन कोणाचं होईल? बोला, सगळ्यात जास्त कोणाचं होणार आहे वरच्या ऑर्डर मध्ये? Li. का बरं? साईज काय? साईज जेवढी छोटी तेवढी हायड्रेशन एनर्जी जास्त. हायड्रेशन एनर्जी कोणाची असणार? काय डाऊट? आणि खाली या. सगळ्यात कमी कोणाची? सगळ्यात जास्त हायड्रेशन एनर्जी कोणाची? बेरिलियमची. का बरं? सर टॉप टू बॉटम चाललोय ना, टॉप टू बॉटम जाताना साईज वाढते. साईज वाढलं हायड्रेशन एनर्जी कमी होणार, आणि आपण ऑर्डर कशाची लावतोय? हायड्रेशन एनर्जीची. काय डाऊट? अहो काय डाऊट? समजा असं असेल, Li नको, समजा असं असेल तुमचा Na प्लस आणि Mg2 प्लस. बोला कोणाचं हायड्रेशन जास्त? Mg2 प्लस. का बरं?
चार्ज जास्त. mg ची साईज काय, सॉरी mg वरती चार्ज किती आहे, +2. mg वरती साईज किती आहे तुमचा, +2. चार्ज किती आहे तुमचा, +2. आणि na वरती किती आहे, +1. काय डाऊट, काय डाऊट, समजलं आहे का, नक्की कळाले. जाऊ का पुढे. नेक्स्ट पहा काय आपल्याकडे, ऑर्डर ऑफ साईज. आता साईजची ऑर्डर लावा बरं. कशाची लावणार तुम्ही, नीट प्रश्न होता, कशाची ऑर्डर लावायची तुम्हाला, साईज. इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ साईज लावा. काय लावा, किंवा डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ साईज लावा. ठीक आहे. Li प्लस लीना ही रबडी सस्ती. सगळे कसे आहेत तुमचे, गॅसियस स्टेट मध्ये. कसे आहेत सगळे तुमचे, बोलू नका. झाला असेल, खालची ऑर्डर लावून घ्या. बोला. सगळ्यात जास्त साईज, पहिली ऑर्डर काय येईल, सीजीएमची काय सगळ्यात, हा खाली अशीच येईल. कशी, बरोबर का, बरोबर का, अशी ऑर्डर तुमची येत, अशी ऑर्डर तुमची येत. वरची ऑर्डर आणि खालची ऑर्डर तुम्हाला लिहून दिली, काय फरक आहे दोघांमध्ये, वरची जी ऑर्डर त्याच्यामध्ये सगळे ऍटम्स कोणत्या स्टेटमध्ये, कोणत्या स्टेटमध्ये आहेत, आणि खालच्या ऑर्डर मध्ये सगळे. आता ऍक्वियस स्टेट कधी येते, हायड्रेशन झाल्यावर. ऍक्वियस स्टेट कधी येते, याच्यात काय डाऊट, ऍक्वियस स्टेट कधी येत असते, बरोबर. नक्की, ह्याच्यात हे माहित नाही आम्हाला कसं आलंय, असं कोण आहे का, नक्की कळाले. हायड्रेशन कसं झालं मागच्या आपण स्लाइड मध्ये पाहिले. आता पहा, हायड्रेशन एनर्जी इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू, जेवढी साईज कमी तेवढं हायड्रेशन. हायड्रेशन जास्त याचा अर्थ काय, तो ऍटम काय करेल, तो आयन काय करेल, वॉटर मॉलिक्यूलला स्वतःकडे अट्रॅक्ट करेल. वॉटर मॉलिक्यूलला काय करेल स्वतःकडे, जो जास्त वॉटर मॉलिक्यूलला अट्रॅक्ट करेल त्याच्या आजूबाजूला वॉटर मॉलिक्यूल काय असणार, जास्त. जर वॉटर मॉलिक्यूल खूप सारे झाले तर साईज काय होणार, वाढणार. साईज काय होणार, कळतंय, लक्षात येतंय का, कन्सेप्ट कळते. ज्याचं हायड्रेशन जास्त याचा अर्थ काय, त्याच्या बाजूला वॉटर मॉलिक्यूल खूप सारे आहेत, आणि खूप सारे वॉटर मॉलिक्यूल आल्यावर साईज काय होणार, ऑब्विसली वाढणार आहे. साईज काय होणार, यांच्यामध्ये सगळ्यात जास्त हायड्रेशन कोणाचं होतंय, लिथियमचं. सगळ्यात जास्त हायड्रेशन कोणाचं होणार, त्याची साईज छोटी आहे, तो जास्त वॉटर मॉलिक्यूलला अट्रॅक्ट करेल. बरोबर, बरोबर का, नक्की. आणि खूप सारे वॉटर मॉलिक्यूलला अट्रॅक्ट केल्यावरती त्याची साईज काय होणार, म्हणजे ऍक्वियस स्टेट मध्ये तुमची ऑर्डर काय होते, चेंज होते. कळतंय, ऍक्वियस स्टेट मध्ये ऑर्डर काय होते तुमची, ज्याची सगळ्यात जास्त हायड्रेशन त्याची काय असणार, साईज सगळ्यात जास्त असणार. कोणत्या स्टेटमध्ये, कोणत्या स्टेटमध्ये. आणि नॉर्मली मात्र आपली जशी टॉप टू बॉटम जातो आपण, साईज काय होणार तुमची, इन्क्रीज होणार. बरोबर. Li ऍक्वियस. कोण आहे तुमच्याकडे नंतर, Na प्लस ऍक्वियस. नंतर कोण आहे तुमच्याकडे, K प्लस ऍक्वियस. लिहून घेतले तरी चालेल. त्यानंतर ऍक्वियस CS प्लस. काय डाऊट, ऑर्डर काय येणार तुमची, अशा पद्धतीची ऑर्डर येणार आहे. ऑर्डर ऑफ साईज, ऑर्डर ऑफ, अवकाशाची ऑर्डर आहे ही. अशीच का आली, कळलंय का, नक्की कळाले. ऍक्वियस नंतर काय होतं, साईज तुमची वाढते. कळलंय,
अहो रिझन कळलंय का? नक्की का? नेक्स्ट काय तुमच्याकडे? सोल्युबिलिटी. ज्याचं हायड्रेशन जास्त त्याची सोल्युबिलिटी काय असणार? जास्त. कळतंय का? इफ हायड्रेशन एनर्जी इज ग्रेटर देन द लॅटिस एनर्जी, then the ionic compounds are soluble in water. Ionic compounds are soluble in सर याचा अर्थ काय? इथे या. Na+ सॉलिडचं कन्व्हर्जन Na+ गॅसेस मध्ये करताना एनर्जी तुम्हाला द्यावी लागली. एनर्जी काय लागली तुम्हाला? आणि इथं मात्र एनर्जी काय झाली? रिलीज झाली. मग सर इथं दिली, इथं परत मिळाली, फायदा काय झाला? एनर्जी तर वेस्ट झाली ना. असं नाही होत. तुम्ही वॉटर घेतलं, NaCl टाकलं, पहिल्यांदा थोडंसं NaCl डिझॉल्व्ह होईल. पहिल्यांदा NaCl काय थोडंसं NaCl डिझॉल्व्ह होईल. ठीक आहे. डिझॉल्व्ह झाल्यावरती इथून काय होईल? एनर्जी रिलीज होईल. काय होईल? इथून एनर्जी. इथं जी एनर्जी रिलीज झाली ती पुन्हा वापरली झाली ह्या NaCl ला तोडण्यासाठी. परत थोडासा NaCl तोडला जाईल. ओके, एनर्जी मिळाली ना पॉझिटिव्ह, त्याची त्यांनीच घेतली पण मिळवली ना. त्यांनी एनर्जी स्वतःची काय केली? मिळवली. ठीक आहे. एनर्जी वापरली जाईल, पुन्हा कन्व्हर्जन Na+ aqueous Cl- aqueous, परत काय होईल? एनर्जी रिलीज होईल. ती रिलीज झालेली एनर्जी परत पुढचा NaCl तोडायला वापरली जाईल. कळतंय? ही प्रोसेस काय होईल? कंटिन्यू होत जाणार आहे. आणि ह्या प्रोसेसमध्ये लक्षात ठेवा, जी डेल्टा एच हायड्रेशन असतं म्हणजे जी हायड्रेशन एनर्जी असते, इट इज ऑलवेज ग्रेटर और इक्वल टू डेल्टा एच ऑफ लॅटिस एनर्जी. समजा असं झालं, लॅटिस एनर्जी म्हणजे लॅटिस तोडायला लागली 4 आणि रिलीज होतीये 2, मग हायड्रेशन होईल का? हायड्रेशन होणार नाही. हायड्रेशन एनर्जी काय पाहिजे? कायम ग्रेटर. हायड्रेशन एनर्जी ग्रेटर असेल तरच कंपाऊंड तुमचा सोल्युबल असतो, नाहीतर सोल्युबल नसतो. सोल्युबल नसतो. काय डाऊट? ते जिथे दिले पहा, इफ हायड्रेशन एनर्जी इज ग्रेटर दॅन लॅटिस एनर्जी देन aqueous ionic compound is soluble in water. नेक्स्ट पहा, solubility is directly proportional to हायड्रेशन एनर्जी. जेवढी हायड्रेशन एनर्जी जास्त तेवढी सोल्युबिलिटी. हायड्रेशन एनर्जी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय डाऊट? आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द लॅटिस एनर्जी. बरोबर? लॅटिस एनर्जी जेवढी कमी तेवढी हायड्रेशन एनर्जी काय असणार? जास्त. आणि हायड्रेशन एनर्जी जास्त म्हणून सोल्युबिलिटी कमी. अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू लॅटिस एनर्जी. जर तोडण्यासाठी कमी एनर्जी लागली तर रिलीज झालेली एनर्जी जास्त असेल, आपल्याला जास्त आउटपुट मिळेल. कळतंय? नक्की लिहायचंय का? यावर लिहून पड. ठीक आहे. पा समराईज काय करू शकतो आपण? सोल्युबिलिटी बोला. हायड्रेशन एनर्जी. जेवढी हायड्रेशन एनर्जी जास्त तेवढी सोल्युबल एनर्जी काय? पहा, एखाद्या गोष्टीला जर तुम्हाला सोल्युबल करायचं, काय करायचंय? फॉर कंपाऊंड टू बी मोर सोल्युबल टू बी काय गरजेचं आहे? हायड्रेशन एनर्जी काय पाहिजे? हायड्रेशन एनर्जी मस्ट बी ग्रेटर. हायड्रेशन एनर्जी काय पाहिजे? ग्रेटर, जास्त हवी. आणि लॅटिस एनर्जी कमी हवी. हा. आणि लॅटिस हायड्रेशन एनर्जी काय हवी? जास्त हवी. कशी हवी? जास्त हवी. काय डाऊट? समजलंय? जे मागे लिहिलं तेच पुन्हा इथे समराईज केलेलं आहे. लिहायचंय. नेक्स्ट
फॉर ग्रुप 2 एलिमेंट. ग्रुप 2 एलिमेंट साठी कोणासाठी सांगितलंय? ग्रुप 2 म्हणजे कोण कोण आलं? बेटी मागे कार स्कूटर वापरायचे, बरोबर. ओके. काय होते पहा, सोल्युबिलिटी ऑफ कार्बोनेट्स. व्हॉट इज कार्बोनेट? CO3. CO3 2 मायनस, बरोबर. CO3 2 मायनस म्हणजे कार्बोनेट्स. सल्फाइड्स SO4 2 मायनस. सल्फाइड्स म्हणजे काय? SO4. नाइट्राइट्स, सॉरी नाइट्रेट्स दिले ना. व्हॉट इज नाइट्रेट? NO3 ट्वाइस मायनस. हालाइड्स X मायनस. Solubility of carbonates, sulfates, nitrates and halides decreases down the group. Solubility काय होते तुमचे डाउन द ग्रुप? Solubility काय होते डाउन द ग्रुप? म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा तुम्हाला दिलेत BeCO3. कोण दिले तुम्हाला? Be. बेटी मांगे MgCO3. कार CaCO3. स्कूटर, बरोबर. बोला सोल्युबिलिटीची ऑर्डर काय असणार? डाऊन द ग्रुप काय होणार? सोल्युबिलिटी काय होणार डाऊन द ग्रुप? काय डाऊट? अहो काय डाऊट? सेकंड कोणाचं सांगितलं आपल्याला? सल्फेट. म्हणजे फॉर एक्झाम्पल दिले तुम्हाला BeSO4, तुम्हाला दिलेला आहे MgSO4, तुम्हाला दिलेला आहे CaSO4, तुम्हाला दिलेला आहे SrSO4, तुम्हाला दिलेला आहे BaSO4. बोला सोल्युबिलिटी डाऊन द ग्रुप काय होणार तुमची? डिक्रीज होणार. काय डाऊट? अहो काय डाऊट? अजून कोण दिलाय तुम्हाला? नाइट्राइट लिहाल का तुम्ही? BeNO3 ट्वाइस. BeNO3 ट्वाइस लिहायचं फक्त. ओके. हालाइट लिहितो मी पहा. BeX2 किंवा कोण असेल तुमचा MgX2. MgCl2 माहिती ना, हालाइड एक प्रकारचं. किंवा CaX2, SrX2 किंवा BaX2. सोल्युबिलिटी काय होणार डाऊन द ग्रुप तुमची? काय होणार सोल्युबिलिटी डाऊन द ग्रुप तुमची? डिक्रीज होते. काय होते? सोल्युबिलिटी तुमची डिक्रीज होते. काय डाऊट? काय डाऊट? समजते सर? डाऊन द ग्रुप सोल्युबिलिटी डिक्रीज का होते? डाऊन द ग्रुप सोल्युबिलिटी काय होते तुमची? डिक्रीज होते. सांगितलं आपण, पण मग डिक्रीज का होते? सोल्युबिलिटी कंपाऊंडला मोर सोल्युबल होण्यासाठी जास्त काय हवी त्याची, आणि कमी काय हवी? डाऊन द ग्रुप जाताना काय होते? सोल्युबिलिटी काय सांगितलं त्यांनी? कमी होते. म्हणजे काय होते? डाऊन द ग्रुप जाताना लॅटिस एनर्जी वाढते आणि हायड्रेशन एनर्जी काय होते तुमची? कमी होते. त्याच्यामुळे काय होते? तुमची सोल्युबिलिटी सुद्धा कमी होते. सोल्युबिलिटी सुद्धा काय होते तुमची? काय डाऊट? कोणाच्या केसमध्ये होतं हे? कार्बोनेट, नाइट्रेट आणि हालाइड्सच्या केसमध्ये. कळतंय? फॉर ग्रुप 1 एलिमेंट कोणासाठी सांगितले आता? फॉर ग्रुप 1 एलिमेंट सोल्युबिलिटी ऑफ कार्बोनेट म्हणजे कोण? CO3 2 मायनस. हायड्रॉक्साइड म्हणजे काय? OH. बायकार्बोनेट म्हणजे काय? HCO3 मायनस. इन्क्रीजेस डाऊन द ग्रुप. ग्रुप 1 मध्ये सोल्युबिलिटी डाऊन द ग्रुप काय होते? इन्क्रीज होते. काय होते तुमची? इन्क्रीज होते. काय होते तुमची सोल्युबिलिटी? काय होते सोल्युबिलिटी? इन्क्रीज होते. अहो काय होते? इन्क्रीज होते. आणि इकडे काय होते? सोल्युबिलिटी. सोल्युबिलिटी काय होते तुमची? डिक्रीज होते. काही डाऊट? सर ऑर्डर लिहून द्या ना. देऊ की ऑर्डर लिहून? बोला कोण आहे तुमच्याकडे पहिल्यांदा? कार्बोनेट्स. कोण आहे तुमच्याकडे? Na2CO3 ना की K2CO3. ओके. इथे Li2CO3 पण लिहून घ्या. ना की रबडी Rb2CO3. काय डाऊट? डाऊन द ग्रुप काय होणार आहे सोल्युबिलिटी तुमची? अहो इन्क्रीज होते ना. काय होते इथे ग्रुप 1 मध्ये? ग्रुप 1 मध्ये काय होते? किंवा हायड्रॉक्साइडची ऑर्डर. कोणाची ऑर्डर? LiOH, NaOH, KOH, RbOH, CS. बोला काय होणार? डाऊन द ग्रुप इन्क्रीज होणार. सर इथं असं कशामुळे झालं? इथं
कशामुळे? इथे डाऊन द ग्रुप जाताना काय होते, लॅटिस एनर्जी कमी होते आणि हायड्रेशन एनर्जी वाढते. हायड्रेशन एनर्जी काय असते, खूप सारी वाढते, जास्त असते हायड्रेशन एनर्जी लॅटिस एनर्जी पेक्षा. त्याच्यामुळे सोल्युबिलिटी पण काय होते तुमची, वाढते. काय डाऊट? अहो काय डाऊट? तिसरी ऑर्डर कोणाची तुमची, बायकार्बोनेट NaHCO3. LiHCO3 असेल किंवा NaHCO3 किंवा कोण असेल तुमचा KHCO3 किंवा तुमचा RbHCO3. ऑर्डर डाऊन दी ग्रुप काय होणार आहे सोल्युबिलिटी तुमची, डाऊन दी ग्रुप काय होणार आहे सोल्युबिलिटी तुमची, इन्क्रीज होणार आहे. काय होणार आहे सोल्युबिलिटी तुमची, अहो काय होणार आहे सोल्युबिलिटी, काय डाऊट? समजलं आहे का? नक्की कळाले? नक्की कळाले? जायचंय पुढे, लिहायचंय का? लिहा, या लिहून. नेक्स्ट काय आपल्याकडे, एखादा कंपाऊंड थर्मली स्टेबल आहे म्हणजे काय, थांबा लिहू नका. एखादा कंपाऊंड थर्मली स्टेबल आहे याचा अर्थ काय, एखादा कंपाऊंड थर्मली स्टेबल आहे याचा अर्थ काय असतो, हाय टेम्परेचर जरी झालं तरी सुद्धा त्या कंपाऊंडचा लॅटिस इझिली ब्रेक होत, त्याला ब्रेक करायला जास्त एनर्जी लावावी लागेल. कळतंय? एखादा कंपाऊंड थर्मली स्टेबल याचा अर्थ तो खूप सारं हाय टेम्परेचर काय करू शकतो, सहन करू शकतो. काय करू शकतो तो हाय टेम्परेचर, दॅट इज इट इज थर्मली स्टेबल. त्याचा अर्थ काय होतो, ते थर्मली स्टेबल आहे. ओके, लॅटिस अर्थ काय पहा, लॅटिस रिमेन्स unaffected at high temperature. high temperature. आता पहा, thermal stability depends upon lattice energy and percentage of thermal stability कशावरती डिपेंड आहे तुमची, दोन गोष्टींवरती डिपेंड, एक तर लॅटिस एनर्जी डिपेंड किंवा कशावरती डिपेंड, पर्सेंटेज ऑफ. लॅटिस एनर्जी जास्त, थर्मल स्टेबिलिटी कुठे पाहिलं बरं, सरलेट ठिकाणी पाहिले आपण हे, बरोबर का. लॅटिस एनर्जी जास्त, थर्मल स्टेबिलिटी काय असणार, काय डाऊट? अहो काय डाऊट? पहा, थर्मल स्टॅबिलिटी इन्क्रीजेस विथ इन्क्रीजिंग लॅटिस एनर्जी. याचाच अर्थ काय, थर्मल स्टॅबिलिटी इज डायरेक्टली proportional to लॅटिस एनर्जी. अहो लॅटिस काय डाऊट? आता नेक्स्ट पहा, अँड ऑल्सो बाय इन्क्रीजिंग पर्सेंटेज ऑफ आयोनिक कॅरेक्टर. म्हणजे पहा याचाच अर्थ काय आहे, थर्मल स्टेबिलिटी इज डायरेक्टली proportional टू पर्सेंटेज ऑफ, जेवढं आयोनिक कॅरेक्टर जास्त तेवढं थर्मल स्टॅबिलिटी काय असते, म्हणजे कोव्हॅलंट आयोनिक कॅरेक्टर जास्त म्हणजे कोव्हॅलंट कॅरेक्टर काय पाहिजे, जेवढं कोव्हॅलंट कॅरेक्टर कमी तेवढं आयोनिक कॅरेक्टर जास्त, जेवढं आयोनिक कॅरेक्टर जास्त तेवढी थर्मल स्टेबिलिटी. काय डाऊट? लिहू का, इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू पर्सेंटेज ऑफ कोव्हॅलंट कॅरेक्टर. कोव्हॅलंट काही डाऊट? अहो काही डाऊट नाही, नक्की समजलं 100%? घ्यायचे का लिहून, घ्या बरं. झालंय का? नेक्स्ट पा, फॉर मोनो ॲटॉमिक अनायन. समजा तुमचा जो कंपाऊंड दिलाय, तुम्हाला जो कंपाऊंड दिलेला आहे त्या कंपाऊंड मध्ये काय तुमच्याकडे मोनो ॲटॉमिक अनायन दिलाय. कोण दिलाय तुम्हाला मोनो ॲटॉमिक, समजा मोनो ॲटॉमिक अनायन दिलाय, मोनो ॲटॉमिक अनायन. तुमच्या कंपाऊंड मधला जो एनायन आहे तो कसा आहे तुमचा, कसा आहे तो, म्हणजे एकच एनायन आहे काय तुमचा फक्त. फॉर एक्झाम्पल पा, इथे N मायनस आहे का एक अनायन, N मायनस आहे का एक अनायन, एक अनायन. काय डाऊट? खाली पा,
O मायनस O O आहे का? X X X आहे का एकच? आहे का एकच? आहे का? अनायनची क्वांटिटी किती आहे? O2 मायनस O2 मायनस O2. काय डाऊट? Na2O इथे Na2 झाला. ठीक आहे. पहा, थर्मल स्टॅबिलिटी ऑर्डर इज डिसाइडेड बाय लॅटिस एनर्जी. थर्मल स्टॅबिलिटी कशी डिसाइड करायची अकॉर्डिंग टू? सर हे काय मध्ये चाललं? आपण पाहिलं पहा, थर्मल स्टॅबिलिटी कशावरती डिपेंड आहे? एकतर लॅटिस एनर्जी किंवा पर्सेंटेज ऑफ. जर तुमचा दिलेला कंपाऊंड मध्ये मोनो ऍटॉमिक अनायन आहे, कोणता अनायन आहे? तर कन्सेप्ट कोणाचा लावायचा? कोणता कन्सेप्ट लावायचा? आणि समजा तुमचा दिलेल्या कंपाऊंड मध्ये पॉली ऍटॉमिक अनायन आहे. कसा आहे तुमचा? म्हणजे एक पेक्षा जास्त अनायन आहे. अनायन मध्ये काय एक पेक्षा जास्त ऍटम आहेत. अनायन मध्ये काय एक पेक्षा. फॉर एक्झाम्पल पहा, याच्यामध्ये LiOH मध्ये अनायन कोण आहे? LiOH मध्ये OH मायनस. कोणता अनायन आहे याच्यामध्ये? हा O1 आणि हा H1. दोघे मिळून किती झाले? 2. झाला का एक पेक्षा जास्त? अनायन मध्ये झाले एक पेक्षा जास्त ऍटम. याला म्हणणार आपण पॉली ऍटॉमिक अनायन. जर पॉली ऍटॉमिक अनायन असेल तर थर्मल स्टॅबिलिटी कोण डिसाइड करतं? आयोनिक कॅरेक्टर. आयोनिक कॅरेक्टर जास्त, थर्मल स्टॅबिलिटी. तिथं लॅटिस एनर्जीचा कन्सेप्ट लावायचा. कोणता लावायचा? आणि जिथे मोनो ऍटॉमिक अनायन तिथे कोणता लावायचा? आता मग पहिली जी ऑर्डर आहे पहा, इथे आपल्याकडे किती ऑर्डर दिल्यात? 1 2 3. अरे बेटी मांगे कार स्कूटर. ठीक आहे. ओके, तुम्ही मला सर ऑर्डर लावा. ऑर्डर लावू. टॉप टू बॉटम जाताना लॅटिस एनर्जी वाढते का कमी होते? पहा, टॉप टू बॉटम जाताना साईज काय होते? वाढते. टॉप टू बॉटम जाताना साईज काय होते? वागा, वाढते. कमी कशी काय होईल? वाघ येतो असं काय करतो? टॉप टू बॉटम जाताना साईज काय होते? टॉप टू बॉटम जाताना साईज काय होते? जर साईज वाढली, लॅटिस एनर्जी काय? साईजला साईज वाढली, लॅटिस एनर्जी काय होणार? आणि लॅटिस एनर्जी कमी झाली, थर्मल स्टॅबिलिटी. पहा, लॅटिस एनर्जी लॅटिस एनर्जी साईजला काय आहे? इनव्हर्सली प्रोपोर्शनल. कशी आहे साईजला? आणि हीच लॅटिस एनर्जी. पहा, लॅटिस एनर्जी थर्मल स्टॅबिलिटीला कशी आहे? डायरेक्टली प्रोपोर्शनल टू थर्मल स्टॅबिलिटी. कळतंय का? म्हणजेच याचा अर्थ काय? थर्मल स्टॅबिलिटी इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू, म्हणजे साईज वाढल्यावर थर्मल स्टॅबिलिटी काय होणार? डिक्रीज. आणि जर साईज वाढली तर थर्मल स्टॅबिलिटी काय होणार तुमची? डिक्रीज. जर साईज कमी झाली तर थर्मल स्टॅबिलिटी काय होणार? थर्मल स्टॅबिलिटी काय होणार? इन्क्रीज होणार. थर्मल स्टॅबिलिटी काय होणार? टॉप टू बॉटम जाताना साईज काय होते? साईज काय होते टॉप टू बॉटम? साईज वाढते म्हणजे थर्मल स्टॅबिलिटी कमी होते. थर्मल स्टॅबिलिटी काय होते तुमची? काय डाऊट? पहिली ऑर्डर. समजलंय? समजलंय का? इथे Na3 आहे बरं का. इथे पण बोला टॉप टू बॉटम साईज काय होते? वाढते म्हणजे थर्मल स्टॅबिलिटी काय होणार तुमची? कमी होणार. खाली पण बोला टॉप टू बॉटम साईज काय होते? वाढते म्हणून थर्मल स्टॅबिलिटी काय होणार तुमची? टॉप टू बॉटम साईज काय होते? थर्मल स्टॅबिलिटी काय होणार तुमची? कमी. सर तुम्ही म्हणाल इथे X2 आहे म्हणजे 2 अनायन आहे. अरे हे सेपरेट होणार ना, X मायनस X मायनस. कळतंय का? मग काय झालं ते एक एकच झाला परत. ऑर्डर कळली आहे? कोणासाठी? हे मोनो ऍटॉमिक अनायन साठी. या लिहून पटकन. नेक्स्ट पहा, कोणासाठी? फॉर पॉलीएटॉमिक आयन. लक्षात ठेवा. वरती पहा, वरती पहा, वरती पहा. फॉर पॉलीएटॉमिक अनायन थर्मल स्टॅबिलिटी डिसाइडेड विथ इन्क्रीजिंग. आता टॉप टू बॉटम आयोनिक कॅरेक्टर वाढतं का कमी होतं हे पहिलं काढायला लागेल. पर्सेंटेज ऑफ आयोनिक कॅरेक्टर आपल्याला माहिती, पण आपल्याला पर्सेंटेज ऑफ कोव्हॅलंट कॅरेक्टर साठी फॉर्म्युला आहे. कशासाठी आहे? ज्याला आपण म्हटलं होतं फजान्स रूल. काय म्हटलं होतं त्याला आपण? काय म्हटलं होतं त्याला आपण? काय म्हटलं होतं आपण त्याला? फजान्स रूलने काय सांगितलं?
पर्सेंटेज ऑफ कोव्हॅलंट कॅरेक्टर, पर्सेंटेज ऑफ कोव्हॅलंट कॅरेक्टर बोला इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू साइज ऑफ NiN and inversely proportional to size of आता कोव्हॅलंट कॅरेक्टरचे ऑपोजिट काय असणार, आयोनिक कॅरेक्टर. याच्यावरनं या फजान्स रूल वरनं आपण काय काढू शकतो पहा, पर्सेंटेज ऑफ आयोनिक कॅरेक्टर बोला डायरेक्टली प्रपोर्शनल टू, हे ज्याला इनवर्स हे त्याला डायरेक्टली प्रपोर्शनल टू साइज ऑफ कॅटायन आणि इनवर्सली प्रपोर्शनल टू साइज ऑफ. काय डाऊट, वरच्या फक्त सगळं काय केलं आपण अपोजिट केले. हा वरचा जो आहे हा कोणता रूल आहे तुमचा, फजान्स रूल. ओके, फजान्स कोणता आहे तुमचा, फजान्स रूल. काय डाऊट, आणि खालचं काय त्याच्यावर आपण बनवले ऑपोजिट केला फक्त त्याचा, समजते. म्हणजे काय पाहिजे तुम्हाला, ज्याच्यामध्ये साईज कॅटायनची साईज काय सर्वात जास्त, त्याच्यामध्ये आयोनिक कॅरेक्टर काय असणार, त्याच्यामध्ये आयोनिक कॅरेक्टर काय असणार जास्त. आणि आयोनिक कॅरेक्टर जास्त म्हणजे थर्मल स्टॅबिलिटी लिहू का, डायरेक्टली प्रपोर्शनल टू थर्मल स्टॅबिलिटी. काय डाऊट, समजलंय का नक्की. सर हे कुठून आणलं तुम्ही, मागच्या स्लाइड वर इथून आणलं, इथून थर्मल स्टॅबिलिटी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आयोनिक कॅरेक्टर. आता पहा, हायर द आयोनिक कॅरेक्टर मोर इज द, जेवढं आयोनिक कॅरेक्टर जास्त तेवढं थर्मल स्टॅबिलिटी कोणासाठी पाहतोय आपण, पॉलीएटॉमिक अनायन साठी. पॉलीएटॉमिक, मग सांगा बरं कोणत्या अनायनची साईज जास्त असेल, सॉरी पॉलीएटॉमिक अनायन कॅटायन आहेत ना, कोणत्या कॅटायनची साईज सगळ्यात जास्त असेल, कोणत्या कॅटायनची साईज सर्वात जास्त असेल, सीझियमच्या कॅटायनची साईज सर्वात जास्त. कॅटायनची साईज जास्त म्हणजे आयोनिक कॅरेक्टर जास्त म्हणजे थर्मल स्टेबिलिटी, म्हणजे सगळ्यात जास्त थर्मली स्टेबल कोण असेल, CaOH. काय डाऊट, म्हणजे टॉप टू बॉटम काय होणार, थर्मल स्टॅबिलिटी तुमची इनक्रीज. थर्मल स्टॅबिलिटी काय होणार तुमची, थर्मल स्टॅबिलिटी. काय डाऊट, काय डाऊट, कळले का. इथे पहा, मोनो ऍटॉमिक साठी टॉप टू बॉटम काय होती तुझी, डिक्रीज. पण पॉलीएटॉमिक साठी टॉप टू बॉटम काय होती तुमची, काय वाढते, थर्मल स्टॅबिलिटी. काय पाहतो आपण हे सगळं, थर्मल स्टॅबिलिटी. काय पाहतो आपण हे सगळं, काय पाहतोय आपण, थर्मल स्टॅबिलिटी. इथपर्यंत काही डाऊट, काय डाऊट आहे का, नक्की समजलंय, 100%. समजलंय का नक्की. असं काय आहे का जे पुन्हा सांगायचंय, विचारा. नक्की नाही, ठीक आहे. इथे तुमचा केमिकल बॉन्डिंग संपला आहे, केमिकल बॉन्डिंग संपलेला. काही डाऊट असेल तर विचारून घ्या, ठीक आहे. समजले, नक्की कळाले, काय डाऊट, चालतंय. जे काही ना आलेलं, ओके. अख्ख्याची प्लेलिस्ट आता इथे येत असेल, फ्लॅश होईल लिंक प्लेलिस्टची, व्हिडिओच्या शेवटी फ्लॅश होईल. ओके, प्लेलिस्ट ही अख्खी केमिकल बॉन्डिंगची सगळी प्लेलिस्ट पुन्हा एकदा जिथं आडलंय तिथे पाहून घ्यायचे, ठीक आहे. उद्यापासून आपलं इक्विलिब्रियम चालू होईल, ठीक आहे. काय डाऊट, नक्की, चालतंय. बाकीचं आपण उद्या पाहूयात. स्कॅन करा, नोट्स भेटून जातील.